नांदेडच्या नायगाव तालुक्यातील लालवंडी या गावामध्ये काही शेतकऱ्यांच्या वतीने आयोजित भंडाऱ्याच्या जेवणातून जवळपास 150 नागरिकांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। लालवंडी येथील दिगंबर डोपेवाड यांच्या शेतामध्ये प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी देखील महादेवाला भंडारा अंबिलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी गावातील अनेक नागरिकांना भोजन करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते। यावेळी जेवणासोबत आंबील पिले म्हणून काही वेळानंतर सायंकाळी लोकांना जुलाब, उलटी, पोट दुखणे असा प्रकार सुरू झाला आणि सर्व नागरिकांनी नायगावच्या ग्रामीण रुग्णालयाकडे धाव घेतली। यावेळी अनेक रुग्णांवर नायगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान नायगाव येथील ग्रामीण रुग्णालयात तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांनी भेट देऊन रुग्णांची पाहणी केली असून ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर BP सोनकांबळे यांनी वैद्यकीय यंत्रणा कामाला लावली असल्याची माहिती दिली आहे। गंगाधर गंगासागरे, MCN न्यूज, नायगाव, नांदेड। लालवंडी गावामधून 85 रुग्णांना आतापर्यंत आपण फूड पॉइझनिंगसाठी ॲडमिट केलं। त्यांच्यावर उपचार सुरू आहे। त्यापैकी 12 पेशंटला आपण नांदेडला सिव्हिल हॉस्पिटलला रेफर केलेले आहे। आपल्याकडे जे ॲडमिट पेशंट आहेत त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे। अजून पेशंट काही येण्यावर आहेत गावात। किती स्टाफ आहे आजच्या? डॉक्टर्स आणि स्टाफ औषधी साठा मेडिसिनचा काही प्रॉब्लेम नाही।